पुण्यावरून निघून आम्ही ताम्हिणी घाट रोड घेतला अँड द व्ह्यू वेर लिटरली वर्थ इट. गणपतीपुळेसाठी हा माझा लुक होता. आम्ही जे रस्त्याने गेलो तिकडे गर्दी कमी होती आणि एक पण टोल नव्हता. आता आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो. इथं आम्ही चुकीचा निर्णय घेतला. तिचं पार्किंग लगेच इथे लेफ्टला घेतली आणि मग ते पण जवळ नव्हती, खाली होती. एकदम फुल उन्हात केलं होतं पार्क आम्ही गाडीला. मग आम्ही चालायला लागलो गणपतीपुळ्याच्या मंदिरपर्यंत पोचण्यासाठी. सो रस्त्यामध्ये खूप सारे छोटे छोटे शॉप्स होते जिकडे तुम्हाला बीच आउटफिट, गॉगल आणि कॅप भेटू शकत होते. जिथं मी हे गॉगल आणि हे कॅप घेतलं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम होतं सँड आणि माझे हिल्स आणि साडी. कारण की हिल्सवरती सँडमध्ये चालणं खूप अवघड होतं आणि ऊन असल्यामुळं खूप घाम येत होता. सो दिस इज द एंट्री पॉईंट ऑफ टेम्पल. इथनं आम्ही एंट्री घेतली, लाईनमध्ये थांबलो. लाईन तरी एवढी मोठी नव्हती. आम्हाला 1 तास लागला दर्शन घेण्यासाठी. हे गणपतीपुळेचं स्वयंभू गणपती मंदिर आहे आणि मूर्ती वेस्ट फेसिंग आहे, विच इज व्हेरी रेअर. हे असं मंदिर बाहेरून दिसतं आणि ह्याला जोडूनच बीच आहे जिथे थोड्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत. दर्शननंतर आम्ही खाऊन पिऊन पुढे निघालो. नेक्स्ट स्टॉप जेमिनी पॉन्ड. जेमिनी पॉन्डसाठी माझे खूप एक्सपेक्टेशन होते. लाईक गुगलवर हे रेफरन्सेस पाहिले होते मी. हे एक हिडन जेम होतं, इथल्या लोकल लोकांना पण नव्हतं माहिती. आणि माझे बाबा वॉज लाईक की नक्की असणारच ना हे, बिकॉज लोकल लोकांना नव्हतं माहिती. आणि हे रियालिटी होतं. रियालिटीमध्ये तिकडे सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर पण नव्हतं. पण आय थिंक आमचं टायमिंग रॉंग होतं. आम्ही एप्रिलमध्ये गेलो. थोड्या डिसअपॉइंटमेंटनंतर आम्ही मालगुण बीचला गेलो आणि परफेक्ट टायमिंग सनसेटसाठी. वेव्ज वर व्हेरी ब्युटिफुल. इथं आम्ही खूप टाईम स्पेंड केला होता. इथं आय विल गिव्ह यू वन सजेशन. गाडी पार्क करताना रेतीमध्ये नका करू, अदरवाईज आपलं जे टायर आहे ते रेतीमध्ये जाऊ शकतं. These waves made me realize this was whole point of the trip. Malgun Beach wasn't just a place, it was feeling. आणि मग ह्याच्यासोबत आमचा पहिला दिवस संपतो. सो इट्स स्टार्टिंग ऑफ डे 2. पहिले आम्ही निवारे बीचला पोचलो. सुपर क्लीन, लेस क्राऊडेड. थोडं सकाळी आलो म्हणजे ऊन कमी लागेल. मी बोटिंग केलं आणि माझ्या भावाने इकडे स्कुबा डायव्हिंग केलं होतं. हे निवारे बीचचं लुक एकदम शांत, वेव्स छान होतं एकदम. सो आय विल सजेस्ट यू ऑल ऑल्सो टू गो. मग आम्ही बोटिंग केली आणि इकडे स्कुबा डायव्हिंगपर्यंत पोचलो, जिकडे माझा भाऊ स्कुबा डायव्हिंग करणार होता. सो दिस इज वॉट ही डिड अंडर वॉटर. हात जोडले त्याने. मग आमचं नेक्स्ट स्टॉप होतं आरेवारे बीच. गाडी पार्क केल्यानंतर तिथे जाणारे रस्ते पण खूप सुंदर होते. आम्ही मध्ये चालत होतो, दोन्ही साईडला झाडं होते. आम्ही तिकडे पोचलो आणि इकडे एक झिप लाईन पण आहे. मी इथं थोडे शेल्स पण कलेक्ट केले. इथे खूप शेल्स होते. नेक्स्ट मी मीरा बीच चूज केलं होतं शिपसाठी, पण तिथं गेल्यावर शिप दिसलेच नाही. लोकलकडून कळालं स्क्रॅपला दिलं आहे आणि ते शिप तिथे ह्याच्यामुळे होतं कारण की कोणी घेऊन नव्हतं जात. सो व्हेरी सॅड. नेक्स्ट स्टॉप थिबा पॅलेस. आत फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण खूप ब्युटिफुल आहे आणि हिस्टॉरिकल पण आहे ही प्लेस. सो आय विल सजेस्ट की जर तुमच्याकडे थोडा टाईम असेल तर तुम्ही जाऊ शकतात, कारण की ह्याला फिरायला जास्ती वेळ पण नाही लागत. विथ दिस आम्ही रत्नागिरीवरनं 3 वाजता निघालो आणि कराडच्या रस्त्याने पुण्याकडे आलो.